नमस्कार, मी दिनेश पैठणकर. सध्या नायब तहसीलदार ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तालुका ठाणेमध्ये कार्यरत आहे. आत्ताच आम्ही नवीन एक भारत निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार राजा जागा हो नावाचा कार्यक्रम चालू केलेला आहे. म्हणजेच काय की मतदाराने आपल्याच मताचे संरक्षण कसे करावे हा SIRचा एक मुद्दा आहे. आता SIR म्हणजे काय की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच मतदार यादीचं सकल पुनरीक्षण. म्हणजेच काय की मतदार यादी ही अचूक असावी आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव अचूक असावं याच्याबद्दलचं पुनरीक्षण चालू झालेलं आहे. म्हणजेच काय की आता तुमच्या घराच्या बाजूला जे आमचे BLO आहेत, बूथ लेवल ऑफिसर आहेत, ते बूथ लेवल ऑफिसर यांना तुम्ही तुमची माहिती द्यायची आहे आणि माहिती दिल्यानंतर तुमचं मतदार यादीमधलं नाव हे अचूक आहे किंवा नाही याबद्दलची माहिती आम्ही BLOंमार्फत गोळा करणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या BLOंकडे जावं लागेल किंवा तुम्हाला एक सॉफ्टवेअर आहे जो भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या ॲप्लिकेशनवरती काही माहिती भरल्यानंतर आपण आपलं नाव त्या मॅपिंग करू शकता. आता मॅपिंगचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की मॅपिंग म्हणजे काय की 2002ला जी यादी होती, 2002ला ही यादी पहिल्यांदा पुनरीक्षण जेव्हा झालं, याच्यापूर्वी 2002ला पुनरीक्षण झालं होतं, तेव्हाची यादी ही अचूक समजली गेलेली आहे. आता त्या यादीमध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आजोबांचं किंवा आपल्या पूर्वजांचं नाव आहे का आणि त्या नावाला आपलं नाव लिंक करायचं आहे, ह्याला आपण मॅपिंग असं म्हणू. बरोबर आहे. आता का करायचं आहे? आता बरेचसे डुप्लिकेसी होते किंवा बरेचसे नावामध्ये चुका होतात किंवा माणसं इतर त्या ठिकाणी स्थलांतरित होतात, काहींचे पत्ते बदललेले असतात. त्याच्यामुळे ती जी नावं आहे ही चुकीची राहू नयेत, बिनचूक राहावी हा प्रयत्न आहे. म्हणजे मतदार यादी जी आहे ही बिनचूक असावी आणि त्याचा फायदा हा सर्वांना मिळावा. म्हणजे मतदाराला आपल्या मताचा अधिकार जो आहे तो चांगला बजावता यावा, म्हणून ही मतदार यादी जी आहे ही अचूक बिनचूक असायला पाहिजे. बरोबर आहे. याच अनुषंगाने आम्ही ठाणे 148 विधानसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आज 120 ठिकाणी आज आमचे BLO आम्ही बसवलेले आहेत. 120 ठिकाणी जे BLO बसलेले आहेत त्या BLOंचं काय काम आहे? तुम्ही त्या BLOंकडे जायचं आहे. त्या BLOंकडे जाऊन तुम्ही तुमचा मतदार यादीचा क्रमांक, जाताना ID घेऊन जा. म्हणजे तुम्हाला मतदार यादीचा क्रमांक, यादीबाग क्रमांक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन लोकांना कळत नाहीत. परंतु मतदानाच्या जे ID म्हणजे तुम्हाला आम्ही जे ओळखपत्र दिलेलं आहे त्या ओळखपत्रावरती तुम्हाला ID क्रमांक पूर्ण दिलेला आहे, यादी भाग क्रमांक दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते BLOला सांगायला सोपं पडेल. मग BLO काय करेल? BLO त्याच्याकडे जे 2002ची यादी किंवा त्याच्याकडे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या अनुषंगाने तो ते नाव शोधेल आणि तुमच्या पूर्वजांबरोबर म्हणजे तुमच्या वडिलांबरोबर किंवा तुमच्या आजोबांबरोबर तुमचं नाव जॉईन करेल. म्हणजेच काय, ते मॅपिंग करेल, म्हणजे ते बिनचूक करेल. आता हे लक्षात घ्या की ज्या लोकांची 2002मध्ये नावं असतीलच अशी नाहीत, काही लोकांची नवीन नावं आहेत. परंतु नवीन नावं जी आहेत ती नवीन नावं बिनचूक आहेत की नाही हे बघण्याचं देखील काम आमचे BLO करत आहेत. त्याच्यानंतर काही लोकांच्या नावामध्ये काही चुका आहेत, चा प झाला असेल, चा म झाला असेल, अशा प्रकारच्या नावाच्या देखील चुका ज्या आहेत त्या आम्ही दुरुस्त करत आहोत. त्याचप्रकारे पत्ते पण चुकीचे आहेत किंवा पत्ते बदललेले आहेत किंवा स्थलांतरित झालेलं आहे, एखाद्या बिल्डिंगचं नाव नसताना दुसऱ्या बिल्डिंगचं नाव आलेलं आहे. अशा प्रकारची जी कामं आहेत ती आता BLOंच्या मार्फत चालू आहेत आणि हा कार्यक्रम पूर्ण भारत निवडणूक आयोगाने पूर्ण देशात चालू केलेला आहे. त्या अनुषंगाने ठाणे 148 मतदारसंघामध्ये आता हा कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम तुम्ही जिकडे मतदान करता, तुमच्या आजूबाजूला तुम्ही ज्या शाळेमध्ये मतदान करता किंवा ज्या ठिकाणी मतदान करता त्या मतदान केंद्राच्याच ठिकाणी तिकडे तुम्हाला 120 आमचे BLO बसलेले आहेत. 120 BLOंच्या इथे सर्व मतदार याद्यांचे यादी भाग क्रमांक दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तिथे फक्त त्या BLOंकडे जायचं आहे, आपली इत्थंभूत माहिती घेऊन जायचं आहे. माहिती घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तो BLO जे काही 4 प्रश्न विचारेल त्या 4 प्रश्नांची आपण उत्तरं द्यावी, जेणेकरून आम्हाला मॅपिंग करण्यासाठी सोपं जाईल. मी परत या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जावं. या व्हिडिओसोबत मी तुम्हाला मतदान केंद्र देखील आता शेअर करणार आहे, मतदान केंद्र देखील मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याच ज्या मतदान केंद्रावरती म्हणजे जे डेडिकेटेड प्लेस आम्ही आता केलेले आहेत त्या मतदान केंद्रांवरती आमची BLO बसलेले आहेत. बूथ लेवल ऑफिसर जो आमचा आहे, जो ग्राउंड लेवलला ग्राउंड रियालिटीमध्ये काम करतो, ज्याला पूर्ण मतदारांचे एरिया माहिती असतो, पूर्ण बिल्डिंगची माहिती असते, मतदार यादीची पूर्ण माहिती असते, अशा मतदार ज्या
एरियामध्ये काम करणारा जो आमचा BLO आहे तो BLO आज तिकडे त्यांच्या डेझिग्नेटेड ठिकाणी बसलेला आहे. माझी सर्वांना या निमित्ताने परत विनंती आहे की आपण आमच्या BLOकडे जावं, त्यांच्याकडे आपली यादी जी आहे त्याचं मॅपिंग करून घ्यावं. 2002च्या यादीला मॅपिंग करून घ्यावं, जेणेकरून बिनचूक आणि अचूक यादी आम्हाला तयार करता येईल आणि सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या आता योग्य रीतीने घेता येतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. मतदार राजा जागा हो. आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा. मतदार यादीचे सकल पुनरीक्षण कार्यक्रम SIR 2026. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदार यादीचे सकल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR 2026 सुरू झालेले आहे. याची पूर्वतयारी म्हणून सध्या आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या नावाची सन 2002च्या मतदार यादीशी जुळवणी करत आहेत. तसेच मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, चुकीचे तपशील याची दुरुस्ती करत आहेत. यासाठी प्रत्येक मतदाराचे नाव 2002च्या यादीत असणे आवश्यक आहे. ज्या मतदारांचे स्वतःचे नाव 2002च्या मतदार यादीत नव्हते त्यांचे आई-वडील यांची नावे सापडणे आवश्यक आहे. मतदार यादीचे सकल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR दरम्यान संपूर्ण मतदार यादी नव्याने बनवली जाणार आहे. आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी आपण SCNET हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आधीच डाउनलोड असेल, अपडेट मागत असेल तर अपडेट करून घ्या. ॲप्लिकेशन ओपन करून त्यामध्ये पुढील माहिती सर्च करायची आहे. सर्च युअर नेम इन लास्ट SIR हा पर्याय निवडून तुमचे नाव शोधा. यामध्ये बाय इलेक्टर डिटेल्स यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, मतदारसंघ, नाव इत्यादी माहिती भरा व तुमचे नाव शोधा. तुमचे नाव मिळाल्यास खालील माहिती संकलित करा. मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक. ही माहिती घेऊन आपल्या भागातील BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचे नाव 2002च्या नावाशी मॅपिंग करून घ्या. जर तुमचे नाव 2002च्या यादीत नसेल तर आपल्या आई-वडील, आजी किंवा आजोबा यांची वरीलप्रमाणे 2002ची माहिती आपल्याकडे त्वरित जमा करा व ती आपल्या BLOला द्या. आपल्या घरात लग्न होऊन आलेली सून असेल तर सुनेसाठी महत्त्वाचे आव्हान. तुमच्या आईवडिलांचे 2002च्या मतदार यादीमधील नाव शोधा. तुमचे आईवडील 2002 साली राहत असलेली ठिकाणं, गाव, जिल्हा, तालुका, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदारसंघाचा क्रमांक, मतदार यादी भाग अनुक्रमांक आणि त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक शोधा आणि ती माहिती आपल्या BLOकडे म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्या व आपली फ्रोजिनी कंप्लीट करून घ्या. यामध्ये दुसरा पर्याय इन लास्ट SIR EOL यावर क्लिक केल्यास तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, मतदारसंघ, नाव इत्यादी माहिती भरा व आपल्या भागाची 2002ची यादी PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता व आपली माहिती मिळवू शकता. आपले BLO कोण आहेत हे शोधण्यासाठी ॲप्लिकेशन उघडल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला नो युअर BLO यावर क्लिक करा. त्या ठिकाणी आपल्या BLO यांचा फोटो आणि त्यांचा मोबाईल नंबर दिसेल. या मोबाईल नंबरवर कॉल करून आपण आपली माहिती त्यांना पुरवू शकता आणि SIR प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. आपले नाव कोणत्या यादीत आहे हे शोधण्यासाठी सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट या पर्यायावर क्लिक केल्यास त्या ठिकाणी आपला मतदार ओळखपत्र क्रमांक टाकल्यास, सर्च केल्यास आपले नाव कोणत्या यादीत आहे हे आपल्याला दिसून येणार आहे. आपली माहिती अचूक मतदानासाठी महत्त्वाची आहे. यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR प्रक्रियेसाठी सर्व मतदारांनी सहकार्य करा. अशा पद्धतीने SCNET या ॲप्लिकेशनचा वापर करून SIR प्रक्रियेसाठी आपण आपल्या BLOला सहकार्य करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ही माहिती आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीला शेअर करा.